नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिलाच ब्लॉग आहे. आज सकाळ सकाळ आंघोळ करून कपडे घातली, त्यानंतर मग दुकानाकडे चाललो. घरचं आता स्वतःचं दुकान असल्यामुळे लवकर जावं लागतंय. आलो दुकानापाशी, गाडी घेतली आणि गाडीवर आलो. हे माझं दुकान आहे. आता दुकान उघडतो. त्यानंतर हो हे बघा, तुरीचं सीझन चालू असल्यामुळे यमून वगैरे आहे. तर बसलो आता. त्यानंतर दर्शन घेतलं देवांचं. त्यानंतर अशा तऱ्हेने बसलो. सुरुवातीला लावून काही गिऱ्हाईक आलं नव्हतं. त्यानंतर घरी आलो. फोर व्हीलर माझी बाहेर लावली होती जरा, त्यामुळे आता ती आपल्या दारासमोर आणायची होती. त्यामुळे चावी घेऊन आलो. त्यानंतर फोर व्हीलरकडे गेलो. ही माझी फोर व्हीलर आहे, विटारा ब्रेझा 2020ला घेतलेली आहे आपण. त्यानंतर गाडीत बसलो आणि गाडी घेऊन तिच्या जागेवर लावली. ही आपल्या दारासमोर लावत असतो जागेसमोर. त्यानंतर घरचं पाणी संपल्यामुळे पाणी आणायला लगेच चाललो. पाण्याची 2 केंडे घेऊन आलो. त्यानंतर मंदिरात गेलो, देवीचं दर्शन घेतलं. ह्याच मंदिरात पाणी असते, म्हणजे पाणी नळाला नाही संपल्यानंतर यायला. त्यानंतर हे पारायण चालू आहे ते बघा. आणि बघा तिकडे महाप्रसादाचं नियोजन खाण्यासाठी. त्यानंतर पाणी आलो, पण एका सांडलं, त्यामुळे एकच कॅन्ड आलं. त्यामुळे गेलो दादूला आणायला. दादूला आणल्यानंतर त्याचा भात आणि हे दादू आला, कारण आज आम्हाला जायचं होतं रानात आलो ह्या कांद्याला पाणी देण्यासाठी. 15 दिवस झालं पाणीच दिलं नव्हतं. आणि हे आमचा गहू 17वा दिवस आहे आजचा. असे तर उगवला आतापर्यंत. त्यानंतर पाईप आणली, पाईप आणून पाईप जोडून घेऊन पाणी द्यायला चालू केलं. त्यानंतर खाली सोलर चालू करण्यासाठी आलो. हा का ही विहीर आहे माझी. विहिरीतलं पाणी बघा, नदी शेजारीच विहीर असल्यामुळे पाणी भरपूर आहे. हे सोलर. नंतर सोलर चालू केलं. ही माझी बाग बघा. आता ही सगळी म्हणजे फळांची झाडं आहेत. ती जांभळ, आंबा, चिक्कू, नारळ, आंबा आहे. पेरूचं झाड ते बघा. सर्व माझी बाग आहे स्वतःची. दादा मोबाईल बघतोय. त्यानंतर आम्ही गेलो आता वरती डायरेक्ट पाण्याकडे नियोजन बघायला. हे बघा माझी ही गहू आहे खालच्या तुकड्यातला. हा 2 एकर ऊस आहे. संपूर्ण 3102 ऊस आहे. हा 2 एकर ऊस आहे. हा पण 3102 आहे. आणि हा 2 एकर, असं 6 एकर ऊस आहे. 1 एकर गहू आणि अर्धा एकर कांदा. त्यानंतर आता आज काम लागलं होतं, पाणी फुटतं त्या ठिकाणी माती टाकायचं नियोजन. त्यासाठी आज आलो मी. हे बघा, हे असं माती घेऊन हे असं जिथं फुटतं ते टाकावं लागतं. काळी रान असल्यामुळे ते सारखं फुटतंय. आता त्यानंतर दुपारचं जेवणाचं नियोजन घेतलं. हो का, मटकी, चटणी, भाकर, खीर आहे दादूला भेटलेली, आणि ही कढी. अशा तऱ्हेने हो का एवढं भिजून झालं दुपारपासून. आणि दुपारून हे राहिलेलं हो का हे इथपर्यंत भिजवलं. 4-4:30 वाजेपर्यंत एवढं भिजून झालं. अजून एक वापा राहिला होता इकडचा. दादूचं आजचं नियोजन बघा पाण्यातलं. आता 4:30 वाजले ते. माझा लुक बघा रानातला. आता असं झालं अवतार सगळा माझा. त्यानंतर आलो घराकडे. सगळं पाणी द्यायचं झालं, थोडं राहिलेलं आहे. त्यानंतर घरी आलो की आता हे दुकानासाठी नवीन ड्रेस चढवला आणि दुकानाकडे चाललो. हे कपड्याला टिप्या मारण्यासाठी घेतल्या. अजून दुकान उघडलं, दुकानात येऊन बसलो. खतं नसल्यामुळे दुकान रिकामा आहे. खताचा सीझन एप्रिल-मेला असतो ऊसाचा. आणि हे औषधं थोडेफार सध्या तुरीचा सीझन आहे. यंदा पावसाने काय जास्त सीझन नाही झाला. आणि आता मी आलो टेलरच्या दुकानात टिप मारायला. काही कपडे आणि अशा तऱ्हेने टेलरकडून टिप्पा मारून, म्हणजे आकूड शर्ट करून घेतले, जरा मोठे झाले होते. 2 शर्ट होते, एक बरमुडा विषयावर आणला होता. आलो आणि घरी आलो. अशाच माझ्या चॅनलला व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी आपला ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक.